तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भावांनो, आज आपण असा विषय आणला आहे की तुम्हाला तो कोणीही सांगणार नाही. तर आज आपण डिझाईन न करता प्रिंटिंग करून फक्त तुम्ही मिळवू शकता 1000 रुपये. तर आता हा विषय कसा आहे काय आहे, तर त्यासाठी डायरेक्ट आलो आहे आता आपण आपल्या कॅल्क्युलेटर सेक्शनमध्ये. तर आता कॅल्क्युलेटरमध्ये मी तुम्हाला सविस्तर समजून सांगतो. व्हिडिओ वाढका होईल मोठा होईल मला माहीत नाही, पण मी जे काय समजून सांगणार आहे हे समजून घ्या. त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे आत्ता सध्याला डिजिटल युगात ग्राफिक डिझाईनला, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर आत्तापर्यंत आपण डिझाईन करत आलो प्रॉपरलीरित्या, जसं की काही सोशल मीडिया सेक्शन असतील किंवा काही बाहेरचं प्रिंटिंग सेक्शन असेल. तर आत्तापर्यंत आपण डिझाईन करून दिलो आहे 200-300 रुपयाला, लाईट 400-500 रुपयाला. पण प्रिंटिंग करून तुम्ही मिळू शकता ढीक पैसे. आता ते कसं, मी तुम्हाला पहिल्यांदा कॅल्क्युलेटरवर सविस्तर समजून सांगतो विषय काय आहे आणि कसं पैसे मिळवले जातात. जे डिझायनर नाहीत ते पण पैसे भरपूर मिळवतात हे करून. काय विषय आहे बघा. जसं की पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो डिझाईनच्या प्रिंटिंगचं रेट कसं काढलं जातात, म्हणजेच प्रिंटिंगचं रेट कसं काढलं जातात. जसं की आता आपल्याला माहीत असते पर स्क्वेअर फूट 12 रुपये रेट चालू आहे संपूर्ण मार्केटमध्ये. ओके, कोरोना येऊन गेल्यापासून. तर त्याचनुसार मी कसं रेट काढलं जाते तुम्हाला सविस्तर सांगतो बघा. फॉर एक्झाम्पल आपल्याला साईज आल्या, म्हणजे कोणत्याही साईजला हे अप्लाय करू शकताय असं काय नाही. पहिल्यांदा आपण साईज घ्या. फॉर एक्झाम्पल 10x20 साईज आल्या. ओके, तर जसं की आत्ता आपण काय बघितलो की पर स्क्वेअर फूट 12 रुपयानं रेट चालू आहे. तर आता मी याचा रेट कसा काढायचा बघा. 10x20. ओके, म्हणजे हे जर आता जे काय 10x20 केलं आपण, हे तर 200 आले बघा. ओके, हे संपूर्ण टोटल आपल्या बॅनरचं स्क्वेअर फूट आलं 200. ओके, आलं तुम्हाला आता काय आलं सगळा सविस्तर विषय की आपल्याला जी साईज आल्या 10x20 त्याला आपण गुणिले केलं म्हणजे संपूर्ण बॅनरचं स्क्वेअर फूट आलं. मग जे स्क्वेअर फूट आलेलं असते त्याला गुणिले करायचं काय, आपली मार्केटमधली जी का आत्ता प्राईस चालू आहे किंवा तुम्हाला कितीनं मिळते तर ती प्राईस. ओके, किती 12 रुपयानं आता चालू आहे तर ती 12. तर आता आपल्याला 10x20चा जो काय बॅनर आहे ह्यो पडेल आपल्याला 12 रुपयानं 2400ला. ओके, असंच अजून एक आपण उदाहरण घेऊयात. 10x20चं झालं. आता आपण जरा मोठं घेऊयात 40x60चं. ओके, 40x60 मोठा एकदम बॅनर आहे. तर इथं 2400 आले बघा, तुम्ही बघू शकताय. मगाशी प्राइसिंग 2400 आली ती, पण आता इथं पर स्क्वेअर फूट 2400 आले, म्हणजे संपूर्ण ऑल स्क्वेअर फूट सॉरी. तर त्यानंतर आता इथं ओके केलं, ह्याला गुणिले केलं आणि त्यानंतर इथं आता आपण मार्केटचा रेट किती 12. तर आता किती गेला बघा. नंतर प्रिंटिंगचा रेट फक्त म्हणाले बघा किती गेला 28,800 रुपये. जसं की फक्त आपल्याला किती देणार डिझाईन करायला त्यांनी देतील जास्तीत जास्त 800-900 रुपये, पण त्याच्यावर काय देणार नाही. पण प्रिंटिंगचा रेट किती चालला आहे बघा 28,800 रुपये. आता इथं तर क्लिअर झालं तुम्हाला की डिझाईनचं प्रिंटिंगचं रेट कसं घेतलं जातात. आपल्याला डिझाईनचं रेट कसं घेतलं जातात माहिती आहे, त्यात काय वाद नाही. पण प्रिंटिंगचं रेट कसं काढलं जातं तुम्हाला मी सविस्तर सांगितलं. जी साईज येत्या त्याला गुणिले करायचं आणि त्याला मार्केट रेटनं जो काय ओव्हरऑल टोटल येतो त्याला आणि मार्केट रेटनं गुणिले करायचं, एवढाच विषय. तर आता असा प्रश्न येतोय की मार्केटमध्ये फक्त प्रिंट करून जो काय तर ते पैसे कसं काय मिळवाल्यात, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि तोच आपल्या व्हिडिओचा मेन हेतू आहे. तर चला तर बघा आता विषय काय आहे. जसं की मी 2 विभाग करतो, आता तुम्हाला 2 विभागून समजून सांगतो. जसं की आता बघा गावाकडील रेट आणि शहराकडील रेट. ओके, खास करून आता आपण एक पुण्याचं उदाहरण घेऊयात. जसं की आता मी कोल्हापूरचा आहे सोडा, पण तरी पण पुण्याचं उदाहरण घेऊयात, कारण का पुणे ही भरपूर मोठी सिटी आहे. हे विषय वेगळा आणि भरपूर चांगल्या प्रकारे पसरलेले आहे. त्यामुळं त्याच्या आसपास खेडेगावे पण आहेत आणि ती पण विकसित आहेत. असं काय नाही की एकदम प्रॉपरच खेडेत विकसित आहेत. ओके, आता विषय काय आहे की कोणत्याही खेड्यागावात प्रिंटिंगचं 1 किंवा 2 दुकान असते. जास्तीत जास्त झालं तर 1 दुकान असते. ओके, म्हणजे जे जास्त खेड आहे तर तिथं डिमांड जास्त असल्यामुळं रेट पण तसाच असतो. 12 रुपये 14 रुपये काय XYZ असेल ते असेल, ज्या त्या भागात ज्योती असेल. तर मी मार्केट रेटप्रमाणे 12 रुपये धरतो. जसं की मी म्हणल्याप्रमाणे आपल्या गावात रेट म्हणजेच खेडेगावात रेट 12 रुपये नसतोय. पण तेच जर आपण शहरात गेलो तर तिथं कॉम्पिटिशन जास्त असते. प्रिंटिंगची दुकानं जास्त असतात, फ्लेक्सची दुकान जास्त असतात. तिथं व्हरायटीज आपल्याला बघायला भेटतात, कागदात असो, कलर सेक्शनमध्ये असो किंवा अजून भरपूर क्वालिटी पण व्हरायटी पण असतात. ओके, तर त्याच थीममध्ये प्रॉपरलीरित्या जसं की समजून सांगायचं झालं तर पाईपच्या कंपन्या असल्या तर फिनोलिक्स पाईप जी आहे तर ती महाग भेटत्या, पण त्याच क्वालिटीची जर नवीन कंपनी आली असली तर त्याच रेटनं ती विकत नाही, कारण का त्यांना नाव करायचं असते. तर त्यामुळंच प्रिंटिंगचं पण तसंच आहे की आपण शहरात गेलो प्रॉपरलीरित्या तर तिथं आपल्याला रेट काय बघायला भेटतात, प्रॉपर व्हरायटीमध्ये कमी बघायला भेटतात. जसं की तिथं 12 रुपयानंच प्रिंट भेटेल असं नाही. तुम्ही डिझायनर नाही म्हणून गेला तरी तुम्हाला 12 रुपयानंच भेटेल असं का नाही. तुम्हाला एक कमीत कमी 8 रुपये 9 रुपयानं असं तुम्हाला 100% रेट भेटू शकतात. ही एक मी गॅरंटी देतो. आता हे मी का सांगावलं सविस्तर समजून सांगतो बघा. जसं की आपल्याला एक गावातली ऑर्डर आली, कितीची ऑर्डर आली
समजा मी 2-3 उदाहरण समजून सांगतो सोडा, तरी पण पहिल्यांदा आपण एक उदाहरण घ्या. जसं की मगाशीच आपल्याला आलेलं उदाहरण 10/20चं. तर 10 गुणिले 20 आपण केलं, ह्याचं आपलं टोटल आलं बघा. मगाशी आपलं आलं तर 200, ह्याला आणि गुणिले केलं 12, म्हणजे किती आलं आहे आपलं 2400 रुपये 12 रेट आला आहे आपल्या गावात. तेच तुमच्या आसपास एक 7-8 किलोमीटरवर 10-12 किलोमीटरवर जर तालुका असेल तर तिथं गेला तुम्ही, तोच रेट 10 गुणिले 20 200 आलं तर मगाशी. त्यानंतर तिथं जर तुम्हाला हीच डिझाईन रेट, कारण का तिथं प्रिंटिंगचे दुकान जास्त आहेत, 8 रुपयाने भेटला तर किती आला आहे बघा 1600 रुपये. ओके, तर 2400 मायनस 1600 बघू शकताय किती 800 रुपयाचा फायदा वाला आहे. ही झाली प्रॉपर जरा कमी साईज. पण मगाशी आपण किती घेतलेली बघा 40/60 गुणिले 60. ओके, किती आलं तर टोटल ओव्हरऑल 2400 आलं तर प्रॉपर. तर त्यानंतर आता आपण याला गुणिले करायचं किती 12 रुपयानं आपल्या गावातल्या रेटने किती 28,800 आले. ओके, पण तेच आपण जर शहरात गेलो आणि तिथं गेलो तर 19,200. 28,800 आणि 19,200 जर आपण टोटल मारायला गेलो तर एक प्रकारे 9,000पर्यंत आपलं वाचालेत. ओके, म्हणजे ही एक वेगळी टेक्निक आहे सोडा विचार करायची. पण बघा तुम्ही प्रॉपर. आता मी पुन्हा एकदा त्याच साईजवर येतो किती की आपल्याला 800चा फायदा वाला आहे. कितीनं 10/20च्या साईजनं शहरात मारलो आणि गावात मारलो प्रिंट. तर त्यातलं एक 100 रुपये तेलाला गेलं. आता 800 रुपये घ्या वजा 100 रुपये तेलाला गेलं. त्यानंतर वजा तुमच्या चहा नाश्त्याला एक 150 रुपये धरा संपूर्ण. जसं की आता काही लई काय जास्त वेळ लागत नाही प्रिंट मारायला. जरी देऊन आला किंवा जरी कोणाकडनं मागवला तरी प्रॉपरली रित्या अजून काय XYZ तिकडचं खर्च आला आणि 50 मी मायनस केलं तर एकूण आपल्याला 500 रुपये उरतात बघा. ही किती झाली 10/20ची साईज झाली. जर तुमच्याकडे डिझाईनची प्रिंट जर म्हणजे डिझाईनची साईज जर मोठी असेल, जसं की आता मागाशी मी उदाहरण घेतल्याप्रमाणे 40/60ची, त्या 28,000पर्यंत प्रिंट चालल्या 12 रुपयानं. पण तीच जर तुम्ही शहरातनं घेऊन आला प्रॉपर गावात न मारता किंवा जिथं जास्त रेट आहे तिथं न मारता जर तुम्ही शहरातनं तीन घेऊन आला तर तिथं तुम्हाला 8,000चा फायदा वाला आहे. हा भले तो कमी देईल 12 रुपयाने नाही, एक 10 रुपयाने देईल, तरी पण तुम्हाला 2-3 हजारचा फायदा वाला आहे. मग 2-3 हजार एका दिवसात तुम्हाला मिळाल्या डिझाईन न करता. जरी तुम्ही डिझाईन दुसरीकडनं करून घेतला, त्याला एक जसं की आता 40/60ची मोठी ऑर्डर आहे त्यामुळे त्याला एक 800 रुपये दिला तरी तुम्हाला 6,000 उराल्यातच. ओके, ही ट्रिक वापराल्यात भरपूर जण आणि ही ट्रिक आत्ता नाही 1-2 वर्ष आधीपासून वापराल्यात आणि चांगल्या प्रकारे ट्रेंडिंगला चालू आहे. या टीममध्ये तुम्ही पण ह्या टीममध्ये ट्राय करा. नक्कीच मलाही सांगावं वाटलं तुम्हाला आणि ही ट्रिक आवडली का नाही मला 100% कमेंट करून सांगा. आणि यात तुम्हाला काय शंका असेल किंवा तुमचंही मत तुम्ही मांडू शकता. असं का नाही की माझंच बरोबर असेल का नाही, तुमचं पण बरोबर असू शकते. तुम्ही पण मला चांगल्या प्रकारे समजून सांगू शकता आणि मला परफेक्टलीरित्या समजून सांगा माझ्या आपल्या कमेंट सेशनमध्ये. बाकी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नसला तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी भेटलो करतो पण एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, टेक प्रेम, बाय, धन्यवाद.